पुण्याच्या कोथरूड परिसरात राहणारी गौरी प्रल्हाद वांजळे या 42 वर्षीय महिलेचे एक कारनामे आता उघड होऊ लागलेत. सुरुवातीला कोल्हापूरच्या एका व्यक्तीने तिच्या विरोधात तक्रार दिली होती. तिने शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप तिच्यावर होता. याशिवाय ती ब्लॅकमेल करून पैसे मागत असल्याचंही फिर्यादीनं तक्रारीत म्हटलं होतं. त्यानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखीन काही तक्रारदार समोर येऊ लागले, ज्यांच्या सोबतही गौरीने असाच प्रकार केला. पुण्यातीलच मुंढवा आणि उत्तमनगर परिसरातील 2 व्यक्तींनी गौरी वांजळे विरोधात तक्रार दिली. या दोनही व्यक्तींना सुद्धा गौरीने मदत करण्याच्या बहाण्याने विश्वासात घेतलं आणि त्यानंतर लग्न कर किंवा पैसे दे, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करते अशी धमकी दिली. याशिवाय गौरीचा आणखीन एक कारनामा उघडकीस आला. तो म्हणजे ती ज्या घरात राहत होती ते घर बळकावलेलं होतं. अनेक वर्षांपासून ती त्या घरात राहत होती. मूळ घर मालकाने तिला अनेकदा घर सोडण्यासाठी सांगितलं होतं, मात्र तरीही ती घर खाली करत नव्हती. अखेरीस मूळ मालकाने कोर्टात धाव घेतली आणि त्यानंतर कोर्टाने पुणे पोलिसांना तिचं घर खाली करण्यास सांगितलं होतं. याविषयी डीसीपी संभाजी कदम यांनी काय माहिती दिली पाहूयात. गौरी वांजळे च्यावरती जवळपास 4 गुन्हे दाखल आहेत. कोथरूड पोलिसांना 2 गुन्हे दाखल आहेत. एक अॅट्रॉसिटी आहे, दुसरा एक खंडणीचा गुन्हा दाखल आहे. काल सुद्धा एक उत्तमनगरला पण एक खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि एक मुंगळला पण खंडणीचा गुन्हा दाखल आहे. म्हणजे लोकांना तळ्यापासून त्यांच्याकडून काही डिमांड करायची आणि पूर्ण नाही झाली तर मग त्यांना ब्लॅकमेल करून ह्या गोष्टी केलेल्या आहेत. अशा स्वरूपाच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत. त्या तक्रारीवर तो गुन्हा दाखल केलेला आहे. याच्या एक दुसरं एक मॅटर आहे की एक या ठिकाणी जेच ग्रस्त आहेत ते फ्लॅट ओनर आहेत, त्यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने गेले असतात, त्यानंतर ते फ्लॅट खाली न करणे ह्या सुद्धा गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्याच्यावरती कालच कोर्टाने ऑर्डर केली की भाडे नियंत्रण जे कोर्ट आहे, रेंट कंट्रोल कोर्ट, त्यांनी तो जो फ्लॅट तिने ऑक्युपाय केलेला आहे इथल्या फ्लॅट ओनरचा, ते पण खाली करण्यासाठी त्यांनी पोलिसांची मदत घ्यावी अशी ऑर्डर केलेली आहे. ती सुद्धा कारवाई त्याच्यावर होईल. सर, कोथरूड पोलिसांना गुन्हा दाखल होता, त्याच्यामध्ये आपण काय कारवाई केली किंवा पुढे काय कारवाई होऊ शकते? तर याच्यामध्ये जो आणखी साक्षीदार आहे त्याचे स्टेटमेंट्स वगैरे काय जो एव्हिडन्स आहे एव्हिडन्स क्लिअर करण्याचं काम पोलीस स्टेशन करत आहे. याच्यामध्ये अजूनही कोणाच्या काही तक्रारी असतील तर लोकांनी त्या न घाबरता पुढे येऊन पोलिसांकडे द्याव्यात. पोलीस त्याची नक्की दखल घेतील. गौरी वांजळे स्वतःला वकील म्हणून घेते, तसेच हायकोर्टात प्रॅक्टिस करत असल्याचंही सांगते. मात्र प्रत्यक्षात ती वकील नसल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे. याशिवाय गौरीने आणखीन काही नागरिकांची अशीच फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांची अशा प्रकारची फसवणूक झाली त्यांनी समोर येऊन तक्रार द्यावी असं आवाहनही पोलिसांनी केलंय. त्यामुळे नागरिकांना सुरुवातीला जाळ्या तोडून नंतर त्यांच्याकडे खंडणीची मागणी करणाऱ्या या गौरीवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.